या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। या ठिकाणी एका व्यक्तीचे मृतदेह हे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। याचं सिद्ध करून दाखवलं पाहिजे, कशा पायी मारलं, काय आहे आणि हे मारणार कोण आहे, कशासाठी मारलं। 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8:30च्या सुमारास मीनाक्षी नगर येथील तेलगू शाळेसमोरील पद्मावती प्लॉटिंगच्या कंपाऊंड लगत एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। खून झालेल्या तरुणाचे नाव महेश गुरुसिद्धप्पा सावळतोटे, वय 21 असे आहे। तो सिद्धरामेश्वर नगर MIDC अक्कलकोट रोड, सोलापूर येथे राहत होता। महेश मजुरीचे काम करत होता। नातेवाईकांच्या माहितीनुसार महेशच्या चुलत भावाचे लग्न होते। काल 25 एप्रिल रात्री हळद कार्यक्रम झाला। महेश काल सकाळी घरातून कामावर गेला आणि रात्री परत आला नव्हता। नातेवाईकांनी लग्न संपेपर्यंत संयम ठेवला आणि नंतर घटनेची माहिती घेतली। सकाळी सुमारे 10:30 वाजता महेशच्या नातेवाईकांना त्याचा आत्ते भाऊ सिद्धू माळी याच्याकडून फोन आला की तेलगू शाळेसमोर एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडली आहे आणि ती महेश सारखी दिसते। नातेवाईक तिथे गेले असता त्यांना खात्री पटली की तो महेशच आहे। त्याच्या डोक्यात आणि उजव्या कानावर जखमा होऊन रक्त वाहत होते। त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले। MIDC पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला। नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री 12:15च्या सुमारास सोमनाथ नागराज जवळकोटे, वय 31 राहणार शिवलिंग मंगल कार्यालयाजवळ कलावती नगर याचा झोपेत असलेल्या महेशला पाय लागल्याने दोघांमध्ये शिवीगाळाने भांडण झाले। भांडणातून सोमनाथ याने महेशच्या डोक्यात दगड घालून त्याला जबर दुखापत केली आणि खून केला। पोलिसांनी या प्रकरणी सोमनाथ नागराज जवळकोटे यास अटक केली। महेशच्या भावाने MIDC पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की झोपेत असलेल्या माझ्या भावाला पाय लागल्याच्या कारणावरून भांडण करून सोमनाथने दगड घालून खून केला आहे। त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी। सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत। काल सकाळी ड्युटीला गेला आणि घरात भावाचं पोराचं लग्न होतं। हे लग्नामध्ये सगळेजण इकडे लग्नात होते आणि कुणाला काय काल संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम होता। ते हळदी कार्यक्रम झाल्यावर सुद्धा काय झालं, रात्री 11 वाजले तरी कामाला गेला म्हणून आले नाही एवढंच माहिती। आणि सकाळी 9 वाजता माहिती पडले हे दोघं सख्खे भाऊ आणि मावस भाऊ दोघं गेले, बघितले, बघून तिथलं उतरून इकडे आले आणि कोणी मारलं, कसे काय मारलं ह्याचा शोध तुम्ही काढून द्यावा आम्हाला, एवढं माहिती आहे। काय वय वगैरे किती, नाव काय त्याचं? वय 21 पोराचं। नाव काय? नाव महेश गुरुसिद्धप्पा सावळतोटे। काम काय करतात ते? काम त्यांनी बिगार करत होता, वाळू डिपोवर। काय म्हणजे काय झालं असेल, तुम्हाला काय वाटतं? नाही, काही नाही बघा, ह्याचं आम्हाला काही कल्पना नाही। एवढं ते बिगार काम करतं, घरी जातं संध्याकाळी, टायमिंग नाही त्याला। आणि त्यांनी जे समोरच्यांचं कुठं काय जाताना गाठ पडलं, कधी काय झालं काय ह्याच्या अगोदर सुद्धा त्याचं काय संपर्क झालं, वाद ते बी माहिती नाही। आणि त्या अगोदर झालं नाही झालं हे सुद्धा शोध घ्यायला पाहिजे। आता तुमची मागणी काय असणार आहे प्रशासनाकडे, पोलिसांकडे काय मागणी? नाही, ह्याचं जे आहे ह्याचं सिद्ध करून दाखवलं पाहिजे, कशा पायी मारलं, काय आहे आणि हे मारणार कोण आहे, कशासाठी मारलं। आणि हे रोज उठून असं करत बसेल, मी ह्यांचं तो सबक शिकायला पाहिजे। आणि ह्यांचे कुठं आहे पाहुणे रावळे ह्याचे जे मारले ना, आता जेवण जाऊन बसलं त्यांनी, त्यांचं चुलतं म्हणा, भाऊ म्हणा, आई म्हणा, वडील आहे, त्यांना तो समोर आणायला पाहिजे आपल्या समोर। आणि त्यांचं बॅकग्राऊंड काय आपल्याला बघायला येतं। पोलिसांनी काय कल्पना दिली का काय? पोलिसांनी काय म्हणले, त्याचं बेवारशी आहे, त्याचं मागं पुढं कोण नाही म्हणलं त्याचा। आणि मध्ये एक मर्डर करून त्यांनी जेल भोगून आले म्हण, हे दुसरा मर्डर आहे त्याचा। आता कोण आहे मारणारा, कोण आहे आता त्याचं नाव सुद्धा माहिती नाही आणि आम्ही समोर चेहरा सुद्धा बघितला सुद्धा। आम्हाला ह्याचं अटक केली का पोलीस? त्यांनी सध्या पोलिस अटक आहे म्हणता। मी आता श्रीराम साहेबाला फोन आला त्यामुळे पोलिस केला, सांगितलं ते कोण, त्याचं नाव सुद्धा सांगतो म्हणले। आणि त्यांचं काय आहे पुढचं ते आम्हाला माहिती पडलं पाहिजे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।